एक पदार्थ टाकला आणि पूर्ण केक खराब झाला माझा. म्हणजे एवढा मेहनतीने मी म्हणजे रेसिपी बनवली होती, केक बनवला होता. कारण की मुलाच्या फरमाईशवरून मी हा केक बनवला होता. तो बोलत होता, मम्मा केक बनव, केक बनव. तर मी केक बनवला, पण पूर्ण केक फेकून द्यावा लागला. त्याला पण बिलकुल आवडला नाही तो. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपाज किचन. आज बनवणार आहे मी मँगो केक. तर तुम्ही बनवताना नक्की ही काळजी घ्या. तर मी समोर सांगतेच तुम्हाला की मी कोणता चुकीचा पदार्थ टाकला आणि पूर्ण केक फेकून द्यावा लागला. तर पहिले इथे काय करायचे, 2 मोठ्या साईजचे आंबे घ्यायचे. तर इथे काय करायचं आहे की जे आतला गर जो असतो ना आंब्याचा, तो काढून घ्यायचा आहे. तो आपल्याला जो केक बनवणार आहे तर तो वापरायचा आहे. तर इथे मी ही चूक केली की इथे मी इडलीचा रवा जो असतो ना मार्केटमध्ये भेटतो, तर तो रवा मी इथे वापरला आणि पूर्ण केक मला फेकून द्यावा लागला. तर इथे जर तुम्ही रवा वापरत असेल तर इडली रवा वापरू नका. जो नॉर्मल रवा असतो ना, आपण उपमा वगैरे बनवतो तर तोच रवा वापरा. शिरा बनवतो तो रवा. तर इथे मी चुकून इथे म्हणजे माझ्याकडे काय झालं की बारीक रवा नव्हता. पण मग म्हटलं आपल्याकडे इडली रवा आहे तर आपण ट्राय करून बघू. तर ट्राय करून बघितलं आणि पूर्ण केक फेकून द्यावा लागला मला. तर तुम्ही जेव्हा रवा वापरत असेल तर हा जो तुम्ही शिरा बनवता, उपमा बनवता, तर तोच रवा वापरा. तर इथे मी पहिले काय केलं आहे, 1 कप रवा घेतला आहे. तर मिक्सरमधून परत 1/3 कप इथे मी साखर टाकली आहे आणि त्याला चांगलं बारीक करून घेतलं आहे. मला वाटलं होतं रवा आहे तर तो मिक्सरमध्ये छान बारीक होईल, पण टेस्ट त्याची छान आलेली नाही आहे. तर त्याच्यानंतर इथे मी एक मोठ्या साईजचा आंबाचा जो गर आहे तर तो मिक्सरमधून काढून घेतला. मिक्सरमधून काढल्याच्या नंतर काय करायचं आहे, साखर आणि जो रवा आपण मिक्सरमधून काढलेला होता तो त्याच्यामध्ये म्हणजे जो आंब्याचा गर आहे बारीक केलेला तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं असं म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे विलायची पण टाकू शकता. म्हणजे तुम्हाला जो टेस्ट आवडत असेल तर तुम्ही विलायची पण टाकू शकता. जेव्हा साखर आणि रवा जेव्हा बारीक करता ना तेव्हाच विलायची टाकायची, नाहीतर मग तुम्ही कुटूनही टाकू शकता. पण सोपं आहे की मिक्सरमध्ये जेव्हा तुम्ही साखर आणि रवा बारीक करून घेताय तेव्हाच टाकून द्यायचं आहे. इथे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे ना, म्हणजे कुठेही गाठी वगैरे न राहता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. जर तुम्ही आंब्याचा गर काढला आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे आंब्याचे गाठी वगैरे असतील तर त्याला गाळून घ्यायचे, चाळणीतून त्याला गाळून घ्यायचे. म्हणजे काय होणार की गाठी वगैरे राहणार नाही. मिक्स केल्यानंतर थोडंसं त्याला साईडने ठेवलं आहे मी. म्हटलं रबडी बनवूया, मस्त अशी रबडी, छान टेस्ट. म्हणजे थोडी ते इडली रवा होता ना त्याच्यामुळे त्याची टेस्ट चांगली नाही आली, पण जो रबडी होती बाकीचे जे होतं ते खूप टेस्टी होतं. तर तुम्ही नक्की बनवून बघा. फक्त जो आहे इडली रवा नका वापरू, साधा रवा वापरा. एकदम परफेक्ट असा केक बनतो हा. तर इथे मी 3 कप इथे दूध घेतलं आहे. तर हे फुल फॅट दूध आहे, माझ्याकडे डेली दूध येतं तर तेच इथे मी दूध घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे काय केलं आहे, जे दुधावरची साय होती ती त्याच्यामध्ये ॲड केली. म्हणजे जे आपण दूध गरम करून ठेवतो आणि साय येते ना दुधावर, ती मी त्याच्यामध्ये टाकली आहे. तर इथे 3 टेबलस्पून होती ती. इथे मी अंदाजीच टाकली जेवढी होती तेवढी. तर त्याला पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम असं एकजीव झाल्यासारखं असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती एकदम थिक झाली आहे. तर म्हणजे इथे कसं नॉर्मल आपण केक बनवतो ना, तर नॉर्मल केक बनवताना त्याचे एकदम स्मूथ असं बॅटर असतं, पण रव्याचं तसं बॅटर नसतं. हे एकदम असं पतलं किंवा एकदम असं जास्त थिक पण नसतं आणि जास्त पतलं पण नसतं. तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ना तर ही आपल्याला मीडियम ठेवायची असते. तुम्ही बघू शकता एकदम असं घट्ट पण नाही आहे आणि एकदम असं पातळ पण नाही आहे. तर असं आपल्याला ठेवायचं आहे. सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला कमीत कमी 15 ते 20 मिनटासाठी त्याला छान साईडने ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे मी रबडी बनवते आहे. तर रबडीला पण लक्ष द्यायचं आहे अधूनमधून. ते एकदम खाली नाही लागली पाहिजे किंवा म्हणजे मिक्स करत राहायचं आहे. आणि जे कडेला जे लागलेलं आहे तर ते पण चांगलं खरडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे जे बॅटर आहे रव्याचं म्हणजे केकचं, तर ते बघू शकता चांगलं असं थिक झालं आहे. तर त्याच्यामध्ये मला थोडंसं पाणी टाकावं लागलं. तुम्ही पाणीच्या ऐवजी दूधही टाकू शकता. तर
इथे मला थोडंसंच पाणी लागलं आहे, जास्त पाणी मी इथे वापरलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला समोर दाखवतेच की मला इथे अर्धा कप असं पाणी लागलं आहे. तर मस्त असं पाण्याला आणि जे बॅटर आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जो घरामध्ये चमचा असतो ना पोहे खाण्याचा वगैरे, तर तोच आपल्याला वापरायचा आहे इथे. आणि 1 चम्मच इथे मी बेकिंग पावडर टाकली आहे. तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडाही टाकू शकता. तर इथे 1 चम्मच टाकली आहे मी. त्याला पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बेकिंग सोडावर जे आहे ना थोडंसं मी पाणी टाकलं आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी. तर त्याला पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम असं चांगलं एकजीव करायचं आहे, पण फास्ट करायची प्रोसेस. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मला पाणी किती लागलं आहे. तर इथे मी अर्धाच पाणी म्हणजे अर्धा कप जो आहे तर तितकंच पाणी मी घेतलं आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे की मी अवनमध्ये केक बनवणार आहे. तर अवनला चांगलं प्रीहीट करून घेतलं आहे. तुम्ही जर अवनमध्ये बनवत नसेल तर बेकिंग सोडा टाकला आहे ना, तर त्याच्या अगोदरच कढई तापवायला ठेवून द्यायची आहे. चांगली तापली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भांड्यामध्ये टाकायचे. इथे मी भांड्याला आहे ना साधं पीठ म्हणजे पहिले तेल लावलं आणि साधं गव्हाचं पीठ असतं ना आपण चपाती वगैरे बनवतो, ते मी त्या भांड्याला चांगलं लावून घेतलं आहे. म्हणजे काय होईल जेणेकरून की जो केक आहे तो खाली चिटकणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही पिठाच्या ऐवजी तुमच्याकडे बटर पेपर वगैरे असेल तर तोही तुम्ही वापरू शकता. बटर पेपर तर अजूनच बेस्ट आहे, बिलकुल पण थोडं पण चिटकत नाही खाली. आणि चांगलं त्याला एकदम 1-2 वेळेस असं खाली आदळायचं म्हणजे टॅप करून घ्यायचं 1-2 वेळेस. आणि लगेच इथे मी 30 मिनटासाठी केलं होतं, पण इथे मला 20च मिनटं लागले होते बेक होण्यासाठी. जर तुम्ही कढईमध्ये बनवत असेल, गॅसवर बनवत असेल तर याला म्हणजे एकदम असं पातळ किंवा कढईमध्ये बनवत असेल एकदम पातळसर ठेवलं आहे तर 20 ते 25 मिनटात आरामशीर होतं. पण जर तुम्ही केकच्या भांड्यामध्ये बनवताय तर 30 मिनटं आरामशीर लागतात त्याला. त्याच्यानंतर इथे मी रबडी बनवते म्हणजे दूध तापवायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये इथे साखर टाकली आहे. तर तुम्हाला चवीपुरती साखर टाकायची आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर केसर टाकायचं आहे. केसर हे ऑप्शनल आहे, कलर छान येतो त्याने, पण असेल तर नक्की टाका. रबडी जी आहे तर ती बनवून तयारच झाली आहे. तर इथे मी याच्यामध्ये आंबा टाकणार आहे, जो त्याचा थोडासा आंब्याचा गर मी साईडने ठेवला होता तो त्याच्यामध्ये टाकणार आहे. पण जेव्हा रबडी थंडी झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये जो आंब्याचा गर आहे तर तो टाकणार आहे. त्याच्यानंतर केक पण जो आहे तर तो बनवून तयार झाला आहे. तर मी दाखवते तुम्हाला, थोडा पण खाली चिटकलेला नाही आहे, म्हणजे भांड्याला पण कुठे काही केक जो आहे तर तो चिटकलेला नाही आहे. मस्त असा केक बनवून तयार झाला होता. पण एका मिस्टेकमुळे म्हणजे एका पदार्थ चुकीचा घेतला आणि पूर्ण केक मला म्हणजे टेस्टच लागत नव्हती. काय करणार आहे, त्याच्यामुळे मग तो फेकूनच द्यावा लागला. कारण की तोंडामध्ये टाकला की ते एकदम असं वेगळीच टेस्ट लागत होती. म्हटलं नकोच आहे. तर सगळ्यांनी कोणीच नाही खाल्ला, पूर्ण फेकून द्यावा लागला. पण काय करणार आहे, आता टेस्टच नाही लागत आहे तर मग त्याला ठेवून तरी काय करणार आहे. तर त्याच्यानंतर इथे मी काय केलं, केक जो आहे तर तो भांड्यातून काढला आहे. तर तुम्ही बघू शकता थोडा पण तो चिटकलेला नाही आहे आणि मस्त असा फुललेला पण आहे. तर खाली पण चिटकत नाही वगैरे, मस्त असा हा केक बनवून तयार होतो. तर म्हणजे फक्त तुम्ही जेव्हा केक बनवत असेल तर नक्की काळजी घ्या की इडली रवा वापरू नका. जो खाण्याचा रवा आहे, जो आपण उपमा बनवतो, शिरा बनवतो, तोच रवा वापरा आणि मिक्सरमधून काळजीपूर्वक काढून घ्या बारीक. जर जाड रवा असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता, फक्त मिक्सरमधून काढून घ्या. पण आता इडली रवा जो आहे तर तो मिक्सरमधून काढून घेतला होता मी, पण तरी पण तो बारीक झालेला नाही आहे. तर म्हटलं आता मी रेसिपी बनवते, ट्राय करते, तर मग ट्राय करायला काय हरकत आहे. पण ट्राय केलं ना तर पूर्णच फेकून द्यावा लागला. त्याच्यानंतर मी काय केलं, कढईमध्ये रबडी बनवून ठेवली होती दुधाची. त्याच्यामध्ये रबडी जी आहे तर ती थंडी झाली आणि त्याच्यामध्ये थोडासा 2 ते 3 चम्मच इथे मी आंब्याचा गर टाकला आहे. मिक्सरमधून बारीक काढून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकला आहे. त्याच्यानंतर काय केलं की केकला जे आहे ना तर छोटे छोटे होल पाडलेत याच्यासाठी की जी आपण रबडी बनवली आहे तर ती त्याच्यामध्ये चांगली अशी मस्त खालीपर्यंत पूर्ण केकला गेली पाहिजे. त्याच्यासाठी त्याला छान होल पाडून घ्यायचे. त्याच्यानंतर होल पाडल्याच्या नंतर काय करायचे की
जी रबडी बनवून ठेवली होती आपण आंब्याची, तर ती त्याच्यावर टाकायची आहे, मस्त पसरवून घ्यायची आहे त्या रबडीला. त्याच्यानंतर बारीक चिरलेले आंबे टाकायचे, म्हणजे जो पिकलेला आंबा असतो ना त्यालाच मी थोडंसं साईडने ठेवून दिलं होतं आणि ते त्याच्यावर मस्त असं छान दिसण्यासाठी त्याच्यावर ठेवलं होतं. त्याच्यानंतर थोडंसं केसर टाकलं, पिस्ता टाकलं आणि मस्त असा केक जो आहे तर तो बनवून तयार झाला होता. पण टेस्ट एकदम भंगार लागत होती. पण तुम्ही बनवत असेल तर नक्की ही काळजी घ्या. आणि केक बनवताना जर तुम्ही ट्राय करत असेल तर ठीक आहे ना, जर आपण बनवतोय तर एखाद्या वेळेस चुकीचं होतंय तर काय हरकत आहे. नेहमी जर का होत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण एखाद्या वेळेस होतंय तर मग बनवायला पण काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही जर बनवत असेल केक तर बारीक रवा वापरा. मी असं खूप वेळेस बोलले व्हिडिओमध्ये, तर ही काळजी तुम्ही नक्की घ्या. तर जेव्हा तुम्ही खात असेल तर मस्त थोडीशी रबडी त्याच्यावर टाकायची आणि मस्त एन्जॉय करायचं त्या केकला. पण मी जसं एक बाईट तोंडामध्ये घेतलं, म्हटलं हे कोणीच खाऊ शकत नाही. मी खाऊ शकत नाही म्हणजे कोणीच खाऊ शकत नाही. चला मग, स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.